तुम्ही सुद्धा जर बाहेरचा नाश्ता खात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। अकोल्यामधील हा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये हातगाडीवर नाश्ता बनवणाऱ्या विक्रेत्याला नाल्याच्या पाण्यातून पाणी भरतानाचं दृश्य पाहायला मिळतंय। या सांडपाण्यातून भरलेलं पाणी काही नाश्ता आणि भांडी धुण्यासाठी वापरलं जात असल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी यावर मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केलाय आणि अन्न स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न देखील उपस्थित झालेत। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे संपूर्ण दृश्य पाहायला मिळत आहे। दिघरा चौकाजवळील बस स्थानक परिसरामध्ये सकाळी 4 वाजल्यानंतर बऱ्याच हातगाड्यांवर पोहे, समोसा, कचोरी यांसारखे वेगवेगळे नाश्ते लावले जातात, पण त्या ज्या गाड्यांवर नाश्ता तयार केला जातो तिथे नाल्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। जैविकदृष्ट्या अशा पाण्याचा वापर केल्यामुळे पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांचे धोके वाढू शकतात आणि लोकांच्या आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। स्वस्तामध्ये मिळणारा हा नाश्ता तुमच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त धोकादायक आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबाबत जागरूक राहण्याची आता गरज आहे। प्रशासनाने अधिक काटेकोर तपास करावा आणि या नियमन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। त्यामुळे यावर आता काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।